ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार प्रियाने आदिराजला फॅशन डिझाईनचं खोटं सांगितलं, तर दुसरीकडे अस्मिताने चैतन्याला सांगितलं की आता मला सचिनवर विश्वास नाही राहिला. तर हे नक्की झालं तरी कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आदिराज प्रियाला म्हणतो, काही प्रॉब्लेम असेल तर मी मदत करेल. त्यावर प्रिया म्हणते, मला नाही वाटत की माझी कोणी मदत करू शकेल, पण आयुष्यात एक प्रॉब्लेम असेल तर सांगेन ना. आणि लहानपणापासून गरिबीतच दिवस काढलेत आणि मी आता प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करते, पगार पण ठीकठाकच आहे. आता आदिराज प्रियाकडे नजर टाकतो, तेव्हा प्रिया म्हणते, नोकरीत कपड्यांमध्ये नीटच राहावं लागतं म्हणून कपड्यांवर खर्च करावा लागतो. आणि हे वांचं सामान मी पुढील महिन्यासाठी घेतलं आणि तो दुकानदार मला मागील महिन्याचे पैसे मागत होता, पण मी त्याला हातपाय जोडून विनंती केली की अजून एका महिन्याचं सामान उधारी द्या. त्यावर आदिराज म्हणतो, तुमच्या घरामध्ये कोण कमावणार आहे का? प्रिया म्हणते, आई बाबा आहेत, पण आईला कॅन्सर आहे आणि बाबांना या सगळ्याच्या ट्रेसमुळे मागील वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आलाय. आदिराज म्हणतो, प्रिया तू तुझ्या फॅमिलीसाठी एवढं करतीये, पण तुझ्यासारख्या खंबीर मुली खूप रेअर पाहायला मिळतात. आता प्रिया म्हणते, खंबीर असले तरी ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो रे, म्हणूनच तर मला मागाशी चक्कर आली असेल. इकडे अर्जुन आणि सायली ह्या प्रियाचं बोलणं ऐकत असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. त्यावर सायली म्हणते, मला तर असं वाटतंय ह्या आधी सगळ्यांना अशी कहाणी सांगून सगळ्यांना लुबडलं असेल. इकडे आदिराज म्हणतो, जर तुला रिसेप्शन जॉबचा पगार पुरत नसेल तर तू एक प्रोफेशनल कोर्स का करत नाही? त्यावर प्रिया म्हणते, मी केलाय ना कोर्स, तो फॅशन डिझायनिंगचा. आता आदिराज म्हणतो, फॅशन डिझायनिंगचा खूप महागडा कोर्स आहे, मग तू त्याची फी कशी भरली? त्यावर प्रिया म्हणते, माझ्या ओळखीचे एनजीओ आहेत, ते गरीब विद्यार्थ्याची मदत करतायत, मग त्यांनीच माझी फी भरली. आता आदिराज म्हणतो, प्रिया माझी आदिराज फॅशन डिझायनिंगची कंपनी आहे आणि मला तुझ्यासारख्या इंटेलिजंट मुलीची गरज आहे आणि मी त्या रिसेप्शन जॉब पेक्षा 4 पट जास्त पगार द्यायला तयार आहे. त्यावर प्रिया म्हणते, खरंच मी त्या कंपनीमध्ये आनंदाने जॉईन होईल. तर दुसरीकडे अस्मिताला आठवतं सचिनचं बोलणं, तो म्हणाला होता मला साक्षी शिकरेनी गोडाऊन मध्ये बंद करून ठेवलं होतं, पण मी तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तिला हेही आठवतं की सचिन म्हणाला होता, अस्मी डॅडला सांग की लवकरात लवकर बँकेत जाऊन यायला. अस्मिताला या सगळ्यावरून एवढं कळत असतं की सचिन जवळ पैसे नाही, पण काल सचिनच्या बॅगेतून एवढे पैसे खाली पडले, कोणी दिले असेल हे तिला माहित नसतं. या सगळ्याचं टेन्शन अस्मिता घेत असते. तेवढ्यात चैतन्य येऊन म्हणतो, हॅलो अस्मिताई. आता चैतन्यला दिसतं की अस्मिताचा मूड ऑफ आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अस्मिताताई आता मी जे काही बोलेल ते तुला आवडणार नाही, पण ती साक्षी शिकरे एखाद्या माणसाला आतून पोकारल्याशिवाय सोडत नाही, पण माझ्या केसमध्ये माझ्याजवळ अर्जुन सायली होते म्हणून मी सुटलो. तेव्हा अस्मिता म्हणते, चैतन्य मला वाटतं की सचिनचं जे सुरू होतं ते अजून थांबलेलं नाहीये, तो नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय. चैतन्य म्हणतो, काहीतरी लपवतोय म्हणजे? आता अस्मिता म्हणते, मी सांगते सगळं. आता अस्मिता सांगते की मला सचिनच्या बॅगेतून खूप सारे पैसे दिसले. जेव्हा मी सचिनला विचारलं की हे पैसे कुठून आले, तेव्हा त्यांनी काहीतरी भलतंच कारण दिलं. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये सचिन गुंड बनून आलेला असतो. तो एका वकिलाला धमकी देतो, जर तू महिपत शिकरेचे केस घेतले नाही ना तर तुझी मुलगी सुखरूप घरी पोहोचणार नाही. हे सगळं करण्यासाठी सचिनला महिपत पैसे देणार असतो, म्हणून तो महिपतला जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तर प्रेक्षकांनो, असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.